स्टँडर्ड 7 जनरल सायन्स यामधला आपला लेसन नंबर 8 स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आज आपण घेणार आहोत. याआधी आपण 7 लेसन कंप्लीट केलेले आहेत. आता आज आपल्याला पाहायचं आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय ते आता आपण पाहू. आता हे कसं असतं, आता तुम्ही काही प्रयोग केलेले तर याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. आता पहा तुम्ही काय केलेले. अ प्लास्टिक कॉम ऑर रुलर रब ऑन ड्राय हेअर अट्रॅक्ट पीस ऑफ पेपर. म्हणजे तुम्ही त्यावेळेस केसावर घासलेला प्लॅस्टिकचा कंगवा किंवा स्केल जर कागदाच्या तुकड्यांजवळ नेली तर ती काय होती, काय होईल, एकमेकाला काय करते, ते कागदाचे तुकडे काय कपड्याला काय स्केल आकर्षित करते. किंवा इफ वी पास नियर अ पॉलिस्टर सर्टन अगेन अँड अगेन इट गेट्स अट्रॅक्ट्स टुवर्ड्स अस. म्हणजे हे जर तुम्ही पॉलिस्टरच्या कपड्याजवळ हे नेलं, एखादी वस्तू प्रेस करून हे पीस म्हणजे कॉम किंवा रुलर, तर काय होतं त्याकडे तो पॉलिस्टरचा कपडा काय होतो, अट्रॅक्ट होते. कशामुळं, इफ वी रब अ ब्लँकेट with our hands and take it near a metal object a spark is seen in the dark. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ब्लँकेट असते ती काय केली, अशी एकमेकावर रब केली, घासली आणि एखाद्या मेटलजवळ नेली तर तुम्हाला काय होईल, तिथं स्पार्क म्हणजे अशा बारीक बारीक ठिणग्या पडलेल्या दिसतात. हे कशामुळं होतं, मग हे कशामुळं होतं असेल सांगा बरं. वेन अ प्लास्टिक कॉम और रुलर ऑन ड्राय हेअर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ते प्लॅस्टिकचा कंगवा किंवा रुलर तुमच्या केसावरती रब करता त्यावेळेस काय होतं, तिथं अँड इलेक्ट्रिक चार्ज इज जनरेटेड ऑन द कॉम अँड रुलर कॉम अँड रुलर. म्हणजे काय, त्या ज्या प्लॅस्टिकच्या कॉमवरती त्या रुलरवरती काय झाला, इलेक्ट्रिक चार्ज जनरेट झाला अँड ड्यू टू दिस चार्ज इट अट्रॅक्ट्स पीस ऑफ पेपर. आणि त्यामुळंच काय झालं, त्याच्या चार्जमुळं ती पेपर काय झाले त्याच्याकडे अट्रॅक्ट झाली. त्यानंतर पॉलिस्टरचं तसंच झालं. पॉलिस्टरचं काय होतं, इफ वी पास नियर अ पॉलिस्टर कर्टन अगेन अँड अगेन ऑपोजिट इलेक्ट्रिक चार्ज आर जनरेटेड ऑन देम. म्हणजे त्या पॉलिस्टरच्या ह्याच्यावरती काय झाला, ऑपोजिट चार्ज जनरेट झाला. द टू ऑब्जेक्ट कॅरिंग ऑपोजिट चार्ज आर बॉट नियर इच अदर. म्हणजे ज्यावेळेस दोन ह्याच्यावरती अपोजिट इलेक्ट्रिक चार्ज असतो त्यावेळेस ते काय होतात, रिपल्ड होतात एकसारखी असतील तर, आणि सारखी असतील तर काय होतात, ते एकमेकाकडे ॲट्रॅक्ट होतात. म्हणून काय झालं, सो द पॉलिस्टर्स कर्टन इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स अस. म्हणजे आपल्याकडे तो काय झाला, पॉलिस्टरचा कापड आपल्याकडे काय झाला, अट्रॅक्ट झाला. त्यानंतर आपण काय होतं, ब्लँकेटचं पाहिलं होतं, तर ब्लँकेटमध्ये पण तेच प्रकार झाला. इफ वी रब अ ब्लँकेट विथ युअर हँड अँड इलेक्ट्रिक चार्ज इज जनरेटेड ऑन इट. ज्यावेळेस तुम्ही ब्लँकेट रब केलं त्यावेळेस तिथं काय झालं, इलेक्ट्रिक चार्ज जनरेट झाला. व्हेन वी टेक इट नियर अ मेटल ऑब्जेक्ट अ स्पार्क इज फॉर्म बिटवीन देम. म्हणून त्या इलेक्ट्रिक चार्जमुळे तिथे काय झाला, तिथं स्पार्क जनरेट झाले, त्या दोघांमध्ये हे झालं, घर्षण झालं आणि त्यामुळे तिथं काय झाले, स्पार्क्स निर्माण झाले. हे लक्षात आलं आणि हा अनुभव घेतलेला. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे इलेक्ट्रिक चार्ज. आता इलेक्ट्रिक चार्ज कसा असतो, आणि आता ह्या वरच्या ह्याच्यात तुम्ही पाहिलेलं आहे तिथे इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप झाला. म्हणजे काय झालं, आता कसा असतो हे पाहू. व्हॉट डू यू अबाव ऑब्झर्वेशन टेल अस. म्हणजे वरील उदाहरणांना तुम्हाला काय समजलं. दीज एक्झाम्पल्स आर जस्ट अ ग्लिम्पस ऑफ इलेक्ट्रिक चार्ज दॅट ऑल ऑब्जेक्ट इन आवर सराउंडिंग्स होल्ड अँड ॲब्युडन्स. इलेक्ट्रिक चार्ज इज स्टोर्ड इव्हन इन आवर ओन बॉडीज. म्हणजेच ही जी आपल्या भोवतीची ह्या वस्तूमध्ये आपण जो इलेक्ट्रिक चार्ज पाहायला असतो पाहायला, तर त्याची ही लहानशी काय एक झलक आहे. ही आपल्या आणि अगदी आपल्या शरीरातही हा इलेक्ट्रिक चार्ज असतो सर्व वस्तूमध्ये. म्हणजे बाकीच्या ऑल सबस्टन्सेस आर मेड ऑफ व्हेरी टिनी पार्टिकल्स. म्हणजे सगळी ही सबस्टन्स आहेत ही वेगवेगळ्या बारीक बारीक टिनी पार्टिकल्सपासून बनलेली आहे. इलेक्ट्रिक चार्ज इज अँड इन्स्ट्रिक प्रॉपर्टी ऑफ दिस पार्टिकल्स. म्हणजे ह्या पार्टिकल्सची प्रॉपर्टी काय आहे, इलेक्ट्रिक चार्ज असण्याची ही त्याची प्रॉपर्टी आहे. दो इन दिस वे इलेक्ट्रिक चार्ज इज ॲब्युडंटली प्रेझेंट. म्हणून प्रत्येक पार्टिकल्सवरती काय असतो,
इलेक्ट्रिक चार्ज प्रेझेंट असतो. इट इज ऑल्सो इन हिडन स्टेट. आणि हा कसा असतो? लपलेल्या स्थितीत असतो इलेक्ट्रिक चार्ज. दिस इज बिकॉज टू ऑपोजिट टाईप्स ऑफ चार्ज आर प्रेझेंट इन इक्वल नंबर इन ऑल दिस सबस्टन्सेस. म्हणजे काय? म्हणजे एखाद्या सबस्टन्सच्या आतमध्ये ही जा इलेक्ट्रिक चार्ज आहे हा त्याचा काय आहे? आंतरिक गुणधर्म आहे. म्हणजेच अशा प्रकारची जी भरपूर इलेक्ट्रिक चार्ज असली तरी ती कशी असतात? त्या सबस्टन्समध्ये लपलेल्या स्थितीत असतात. कारण ह्या त्या वस्तूत दोन अपोजिट प्रकारचे म्हणजे सारख्याच संख्येनं काय असतात? इलेक्ट्रिक चार्ज प्रेझेंट असतात. आता कोणते असतात? व्हेन अ पॉझिटिव्ह चार्ज मीन्स प्लस अँड निगेटिव्ह चार्ज ऑन अन ऑब्जेक्ट आर बॅलेन्स. मग हे जी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहेत ती काय करतात? तिथं बॅलेन्स करतात. द ऑब्जेक्ट इज न्यूट्रल. ज्यावेळेस ही दोन्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज बॅलेन्स होतात त्यावेळेस तो ऑब्जेक्ट कसा झालेला असतो? न्यूट्रल झालेला असतो. दॅट is not net charge on the object. If these charge are not balanced, the object is said to be charged. म्हणजेच त्या वस्तूवर कोणताही चार्ज काय होत नाही? राहत नाही, न्यूट्रल होतो. जर दोन्ही चार्जचा बॅलेन्स नसतील, दोन्ही चार्ज सारखे नसतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यावेळेस आपण त्या ऑब्जेक्टला काय म्हणतो? चार्ज झाडा असं म्हणतो. ओके. ट्राय दिस. भाज्या काय दिले? ट्राय दिस. तुम्हाला इथे एक एक्सपेरिमेंट करायचा आहे. हाऊ वूड टू चार्ज ऑब्जेक्ट्स इंटरॅक्ट विथ इच अदर. मग ज्यावेळेस ही जी आहेत दोन वस्तू एकमेकावरती कशा परिणाम करीत असतील, ज्यावेळेस एकमेकाच्या जवळ नेतो किंवा हे चार्ज होतात ते एकमेकावर कसा परिणाम करत असेल, तर त्याच्यासाठी इथं तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिला आहे. तर पहा काय करायचं आहे. रॉड वन एंड ऑफ द ग्लास रॉड अगेन्स्ट अ सिल्क क्लॉथ. Due to the rubbing, a small charge will be generated from one object to another. म्हणजे काय? एक काचेच्या कांडीच्या टोकावर कडील भागाला तुम्ही काय करा? एक सिल्कच्या क्लॉथनं काय करा? त्याला रब करा. आणि रब केल्यामुळं काय होईल? तर ॲज अ रिझल्ट बोथ द ऑब्जेक्ट विल बी समवॉट चार्ज. म्हणजे त्याच्यावरती काय होईल? रबिंग केल्यामुळं तिथं थोड्या प्रमाणात चार्ज निर्माण होईल आणि इट विल गेट ट्रान्सफर फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर. आणि एकापासून तो दुसऱ्याकडे काय होईल? ट्रान्सफर करण्याचं काम होईल. ॲज अ रिझल्ट बोथ द ऑब्जेक्ट्स विल बिकम सस्पेंड धिस रॉड फ्रीली इन द एअर विथ द हेल्प ऑफ थ्रेड. आणि आता हा काय करा? रॉड तुम्ही एका थ्रेडच्या साह्यानं असा हँग करा. नाऊ चार्ज अनदर ग्लास रॉड इन द सेम मॅनर अँड ब्रिंग इट नियर द सस्पेंडेड रॉड. आणि आता दुसरा रॉड घ्या, तोही त्या सिल्कच्या क्लॉथवरती काय करा? रब करा आणि त्याच्याजवळ त्या लटकवलेल्या रॉडच्या जवळ न्या. काय होईल? व्हॉट वी सी. मग तुम्ही काय पाहताल? द टू रॉड्स पुश इच अदर अवे वेन टेक अ प्लॅस्टिक रॉड, rub one of its end against a woolen cloth, bring that end near the suspended glass rod. Now what do you see? Two rods are pulled towards each other. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सिल्कच्या कापडवरती तो रॉड काय केला? रब केला, त्यावेळेस त्यामध्ये काय झाला? पॉझिटिव्ह चार्ज निर्माण झाला. आणि दुसऱ्याही रॉडमध्ये ज्यावेळेस तुम्ही ते घासला, रब केला, त्यावेळेस त्याही रॉडमध्ये काय झालं? पॉझिटिव्ह चार्ज निर्माण झाला. ज्यावेळेस दोन्ही रॉड एकमेकाच्या जवळ नेली त्यावेळेस काय झालं? ते दोघांपासून दूर ढकलल्या गेले. म्हणजे काय झालं? ह्याच्यातला पॉझिटिव्ह चार्ज, त्याच्यातला पॉझिटिव्ह चार्ज, दोन्ही चार्ज जर सेम असतील तर तिथं काय झालं? रिपल्शन झालं. म्हणजे ते दोघांपासून ढकलल्या गेले. मग आता काय करा? दुसरा जो रॉड तुम्ही घेतला होता हातातला, तो काय करा? तुम्ही उलनच्या कापडावरती घासा, उलनवरती घासा आणि पुन्हा काय करा? त्या हँगिंग रॉडजवळती नेऊन पहा. काय होईल तुम्हाला? तर जो घासलेला हातातला रॉड आहे उलनवरती, तो त्याच्यावरती काय झाला? निगेटिव्ह चार्ज तयार झाला. आणि जो अडकवलेला हँगिंग रॉड आहे, ग्लास रॉड, त्यावरती पहिला कोणता होता? पॉझिटिव्ह रॉड होता. मग ज्यावेळेस तुम्ही ते एकमेकाच्या जवळ नेताल त्यावेळेस ते एकमेकाला काय होईल? ॲट्रॅक्ट केल्याचं तुम्हाला जाणवेल. तर हे कशामुळं झालं? तर पहिला हँगिंग रॉडमध्ये कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज. आणि दुसरा आपण जो हातानं उलनवरती रब केला त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज झाला. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोघांमध्ये काय झालं? ॲट्रॅक्शन झालं. म्हणजे काय तुम्हाला सांगता येईल थोडक्यात? टू रॉड्स कॅरिंग सिमिलर चार्ज पुश इच अदर अवे. धिस इज कॉल्ड रिपल्शन. When we learned from the second experiment that rods carrying positive types of charge
get pulled towards each other. This is called attraction. Okay. बेंजामिन फ्रँकलिन या सायंटिस्टनं पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जचा शोध लावला आणि त्याला ही अशी नावं दिली. ओके. आता आपल्याला पुढं पाहायचं, व्हॉट इज द ओरिजिन ऑफ ॲन इलेक्ट्रिक चार्ज. मग ह्या इलेक्ट्रिक चार्जचा उगम कसा झाला. आता पहा, ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ पार्टिकल्स अँड दीज पार्टिकल्स आर अल्टिमेटली मेड अप ऑफ व्हेरी टिनी ॲटम्स. म्हणजे एखादा सबस्टन्स कशापासून बनतो, पार्टिकल्सपासून. आणि ही पार्टिकल्स कशापासून बनलेले आहेत, बारीक बारीक ॲटम्सपासून बनलेली आहेत. वी लुकिंग ॲट द डिटेल्स ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर at this stage it is sufficient to know that each atom contains a stationary positive charge and moving negative charge. These two charges being perfectly balanced an atom in इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे काय, तर आता हे जे ॲटम आहे ह्याचा आपल्याला डिटेल अभ्यास पुढच्या वर्षी पाहणार आहोत. पण आता हे तुम्हाला फक्त ॲटम्स, पार्टिकल्स कशापासून, सबस्टन्स कशापासून बनलेत, पार्टिकल्स ॲटमपासून बनले, तेवढं तुम्हाला आता फक्त लक्षात करून घ्या. आणि हा जो प्रत्येक ॲटम्स आहे हा कसा आहे, स्थिर असतो. तर कशामुळं असतो, तर त्याच्यामुळे ते जे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, ह्या दोन ह्याच्यामुळं तो काय झालेला आहे, सबस्टन्स कसा झालेला आहे, बॅलेन्स झालेला आहे. आणि ह्या दोन्ही ह्याच्यामुळे चार्ज झाल्यामुळं तो कसा झाला आहे, ॲटम्स हा न्यूट्रल झालेला आहे. एवढं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं. ऑल ऑब्जेक्ट आर मेड अप ऑफ ॲटम्स विच मीन्स दॅट दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजेच काय, तर ॲटम्स हे ऑल ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ ॲटम. म्हणजे ऑब्जेक्ट कशापासून बनलेला आहे, ॲटम्सपासून. आणि ॲटम्स कसा असतो, ह्या दोन्ही चार्जमुळं काय झालेला असतो, न्यूट्रल झालेला असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. मग हा जो ऑब्जेक्ट आहे हा चार्ज कसा होतो, आता आपल्याला पुढे पाहायचं आहे. फॉर सम रिझन द बॅलेन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी न्यूट्रल ॲटम गेट डिस्टर्बेड. म्हणजे काय, तर काही कारणामुळं ही इलेक्ट्रिकली न्यूट्रल ॲटम काय होतात, डिस्टर्ब होतात. म्हणजे त्यांचं बॅलेन्स असंतुलित होतात. फॉर एक्झाम्पल, आता इथे एक्झाम्पल दिले, व्हेन सर्टन ऑब्जेक्ट आर रब अगेन इच अदर द निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स ऑन वन ऑब्जेक्ट टू गो द अदर ऑब्जेक्ट. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस तुम्ही दोन ऑब्जेक्ट एकसारखीच एकमेकावरती रब करतात त्यावेळेस ह्याच्यामधला एका ऑब्जेक्टमधला चार्ज निगेटिव्हली चार्ज दुसऱ्या पार्टिकल्समध्ये काय होतो, ट्रान्सफर होतो. द ऑब्जेक्ट टू विच दे गो बिकम निगेटिव्हली चार्ज ड्यू टू द एक्सेस ऑफ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. म्हणजे काय, जेव्हा काही विशिष्ट ऑब्जेक्ट जेव्हा एकमेकावरती घासल्या जातात तेव्हा त्या एका वस्तूचे निगेटिव्ह चार्ज दुसऱ्या वस्तूवरती जाऊन पडतात. म्हणजे दुसऱ्या ऑब्जेक्टवरती जातात. ते ज्या ऑब्जेक्टवरती गेली ती वस्तू काय झाली, तिच्यामध्ये जास्त पहिला तिच्यामध्ये मायनस चार्ज असतोच. त्यानंतर अजून जर रब केल्यामुळे दुसऱ्या वस्तूमधला चार्ज, निगेटिव्ह चार्ज त्या ऑब्जेक्टमध्ये गेलेला आहे. म्हणजे काही कारणामुळे तिच्यामध्ये काय झाला, निगेटिव्ह चार्ज कसा झाला, जास्त. Similarly, the object from which the negatively charged particles go away become positively charged due to the deficiency of negatively charged particles. It means that of the two objects being rubbed, one becomes positively charged and other निगेटिव्हली चार्ज. इथं तुम्हाला पहा, इथं फिगरमध्ये दाखवले म्हणजे पाहिलं म्हणजे लक्षात येईल. पहा, दोन वस्तू घेतलेल्या आहेत आणि एकमेकावरती त्यांचं फ्रॅक्शन केले. तर एका वस्तूवरचा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज तुम्हाला इथं दाखवले. तर रब केलेल्या ह्याच्यावरती ॲरोनं तुम्हाला इकडचे निगेटिव्ह चार्ज दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये गेलेले दाखवलेत. आणि हा जो इकडचा लेफ्ट साईडचा जो ऑब्जेक्ट आहे तिथं काय झाले, 5 निगेटिव्ह चार्ज तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि इकडे किती झालेत, +3 आणि -1 इतका चार्ज इथं दाखवला. मग काय झालं, इकडे निगेटिव्ह चार्ज लेफ्ट साईडला निगेटिव्ह चार्ज जास्त झाले आणि पॉझिटिव्ह कमी झाले. मग हे कुठून आले, तर ह्या दुसऱ्या ऑब्जेक्टवरचा निगेटिव्ह चार्ज ह्या पहिल्या ऑब्जेक्टवरती काय झाला, ट्रान्सफर झाला. मग ज्यावेळेस दोन्हीही ऑब्जेक्टमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे बॅलेन्स असतात, सारखेच असतात, त्यावेळेस तो ऑब्जेक्ट कसा झालेला असतो, न्यूट्रल झालेला असतो असं आपण म्हणतो. म्हणजे ह्या फिगरवरनं तुमच्या लक्षात येईल की मी इथं तुम्हाला काय सांगितलं आहे. ओके. नेक्स्ट,
इथे तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली, तुम्हाला काही ऑब्जेक्ट दिलेले आहेत, पेपर, पॉलिथिन, नायलॉन क्लॉथ, कॉटन क्लॉथ, सिल्क क्लॉथ. ह्याच्यावरती तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करायचा आहे आणि काही ऑब्जेक्ट आहेत, बलून, बॉल, पेपर, हे जे दिलेले आहे तिथं खालचा चार्ट तुम्हाला तो त्याच्यावरती रब करून पाहायचा. तुम्हाला तिथं त्या वस्तू त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात का रिपल होतात हे तुम्हाला ह्या चार्टमध्ये पूर्ण कंप्लीट करून तयार करायचा. मग हे जे केल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येईल आणि काय लक्षात ठेवायचं आहे, ईच ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. इट हॅज इक्वल अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. इफ फॉर सम रिझन द निगेटिव्ह चार्ज डिक्रीजेस द ॲटम बिकम पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजे एखाद्या ॲटम, प्रत्येक ॲटममध्ये हा इलेक्ट्रिक चार्ज कसा असतो, न्यूट्रल असतो. त्यातील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचं प्रमाण जर सेम असेल तर निगेटिव्ह चार्जमुळं काही कारणामुळं काय झालेला असतो, त्याच्यामधला निगेटिव्ह चार्ज कमी झालेला असतो. म्हणजेच काय तर द ॲटम बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजे तो ॲटम कसा आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके. आता पुढे काय दिले पहा. डू यू नो अबाउट 2500 years ago Greek scientist named Thales found that the feathers are attracted towards a rod of yellow-colored amber which had been rubbed against a woolen cloth. Amber is called electron in the Greek language. Therefore, this property of amber to attract things was named electricity by Thomas Browne in 1646 AD. म्हणजे काय तर 2500 वर्षापूर्वी. तर थेल्स या ग्रीक शास्त्रज्ञाचं अशा लक्षात आलं की त्यानं ज्यावेळेस येलो कलरच्या ह्याच्या रॉडला काय केलं, एका उलनवरती रब केलं आणि ते एकमेकाच्या जवळ नेले. त्यावेळेस ते त्याच्याकडे ते ॲट्रॅक्ट झाले. म्हणून त्यानं ग्रीक भाषेत ॲम्बरला त्यानं काय ग्रीक भाषेमध्ये इलेक्ट्रॉन म्हणतात. म्हणून त्या ॲम्बरच्या या ॲट्रॅक्शनच्या ह्याला थॉमस ब्राउनने इलेक्ट्रिसिटी हे नाव दिलं. ओके.